की जय. नमस्कार, माझं नाव सतीश. आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी आलेलो आहे मंडळी गिरगावला. गिरगावला आपण भेट देणार आहोत अखिल मुगबाड गोविंदा पथकाला. खूप जुनं असं गोविंदा पथक आहे. 74 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यांचा 8 थराचा स्वप्न पूर्ण झालेला आहे आणि 9व्या थरासाठी ते प्रयत्न करणार आहेत यावर्षी. त्यांच्या गोविंद्यांची पुढे आपण व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यांच्या प्रशिक्षकांची आपण थोडी चर्चा करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मंडळी, आपल्याबरोबर आता अखिल मुगबाड गोविंदा पथकाचे गोविंदा आणि त्यांचे प्रशिक्षक आपल्याबरोबर आहेत. आपण थोडीशी त्यांच्यावर चर्चा करणार. प्रशिक्षकांचं नाव आहे विपुल राऊत आणि थोडक्यात आपल्या दहीहंडी पथकाबद्दल सांगा. गोविंदा आमचा 1953 साली चालू झाला. आमच्या गोविंदाची स्थापना 1953. आमच्या गोविंदाची आमची ही 4थी पिढी आहे. त्याच्या आधी आमचे वडील, त्यांच्या आधी मोठे लोक होते, त्यांच्यापासून गोविंदा आमचा चालू झाला. आणि पहिल्या वेळेस आम्ही 3-4 थर लावायचे. ज्यावेळेस गोविंदा चालू झाला तेव्हा त्या टायमाला इथे गिरगावात वेगळ्या प्रकारचे ज्या सीन सिनेऱ्यासारख्या गोविंदा निघायचा. त्याच्यानंतर मग आमचा गोविंदा 3-4 थर भरपूर वर्ष चालला. मग आम्ही आता गेले 15-20 वर्ष झाले प्रॅक्टिस करून व्यवस्थित थर लावून सराव करून थर उतरवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. बस बाकी सगळ्या गोष्टी आता चालूच आहेत पुढे ज्याचा सोशल मीडियाच्या. जसं त्या थोड्या वेळापूर्वी तुम्ही बोललात की तुमचं दहीहंडी पथक हा खूप जुना असा पथक आहे आणि काय त्याच्यात अशा गोष्टी घडल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या काही गोष्टी करायला प्रेरणा भेटल्या. तुम्ही आता थोडक्यात सांगणार का काय अशा तुमच्या जुन्या आठवणी आहेत त्या गोविंदा पथकाबद्दल? जुन्या आठवणी म्हणजे आम्ही पहिले असेच पूर्ण आमच्या एरियातच फिरायचो 4 थर लावताना. पण 4 थर लावताना एका जागेवरती आम्ही 5 वेळा 6 वेळा असे पडायचे विदाऊट प्रॅक्टिस. त्याच्यानंतर मी पडलो तर दुसरा चढायचा, तो पडला तर दुसरा चढायचा, असं सगळी चुरस असायची. आणि मग आम्ही आमच्यातले सगळे लहान मुलं एकत्र त्या दिवशी यायचे, मोठी माणसं असायची. तर मग ते कसं लहान मुलांना थोडासा एक अतरंगीपणा असायल्यामुळे कुठल्या दुकानात काही जाऊन फ्री त्या दिवशी मतलब वाऱ्यावर सोडल्यासारखं मग ते हे कर ते कर, कृष्णाचा रोल करण्यासाठी चोरी मारी थोडक्यात ते करायचे. मग ते आमचे मोठी माणसं आहेत वरिष्ठ लोक, ते कसे त्या दुकानाची इथे ऑलरेडी जाऊन उभे राहायचे. त्यांना माहिती आहे की आपली मुलं काय करतात. मग त्या गोष्टी जर काही नुकसान केलं असेल मग तिची भरपाई आमची मोठी माणसं भरून द्यायची. पण ते लहान मुलांना कोणाला कळून नाही द्यायचं की बाबा ह्या गोष्टी करायच्या, अशा गोष्टी झाल्या. तुमचा दहीहंडी पथक 8 थर लावतोच. 8 थर लावताना तुम्हाला खरंच असं कुठचं क्षण या कुठचं असं थरात लावताना एकदम कठीण वाटलं की खरंच खूप कठीण आहे, आपल्याला थोडंसं त्याच्यासाठी अजून अभ्यास करायला लागेल, अशी काय परिस्थिती तुमच्या लक्षात आहे का? 8 थर लावताना आम्हाला कठीण असं काय नाही. आमचा सराव जेवढा पण आम्ही जेवढं केलं त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवला. आणि 8 थर आम्ही गेले 15 वर्ष प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, 15 वर्ष आम्ही प्रयत्न करतो आहे. आमचा अखिल मुगबाड गोविंदा पथक आहे. आमच्या अखिल मुगबाडामध्ये 4 गोविंदा पथक असताना तर आम्ही अखिल मुगबाड म्हणून एकत्र येऊन जेव्हा आमचा एकत्र गोविंदा येईल तेव्हा आम्ही आमचा रिझल्ट देऊ अशा हिशोबात. पण आता आमच्यात तेवढी बोलतात उन्नती झाल्यानंतर आम्ही बोललो की जे आहे आमच्यात स्किल ते आपण दाखवू काय करायचं. तर आम्हाला त्याच्यात भीती बोललं तर कसं आहे की थर लावतो आहे पण त्याला यश येत नाही, म्हणजे कुठेतरी संख्याबळ कमी पडते. त्याच्यामुळेच आम्हाला तेवढे डिफिकल्टी आल्या, बाकी काय. धन्यवाद ही मुलाखत दिल्याबद्दल. आपल्याबरोबर अखिल मुगबाड गोविंदा पथकचे प्रशिक्षक विपुल होते. धन्यवाद त्यांना ही छोटीशी मुलाखत दिल्याबद्दल. गोविंदा पथकचे रोहन शिंदे आहेत, थोडी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. रोहन शिंदेजी, थोडक्यात आपल्या दहीहंडी पथकाबद्दल सांगा. दहीहंडी पथक तसं आमचं पारंपरिक गोविंदा पथक आहे. आता मंडळाला 74 वर्ष ह्या वर्षी पूर्ण होत आहेत. पुढचं वर्ष आमचं 75वं वर्ष असेल. त्यानिमित्ताने आम्ही बरेच कार्यक्रम वगैरे राबवतो आता मंडळातर्फे जसं विपुलजींनी सांगितलं की आम्ही क्रिकेटची टुर्नामेंट वगैरे ठेवतो. त्याचप्रमाणे पुढच्या वर्षी आमचे प्रयत्न असतील की 75व्या वर्षानिमित्त ब्लड डोनेशन किंवा आय चेकअप अशा गोष्टी, म्हणजे जेव्हा सण येतात, नवरात्र येईल किंवा गणपती येईल, तेव्हा आपल्या मंडळातर्फे काहीतरी उपक्रम राबवला गेला पाहिजे, या प्रकारे आम्ही प्रयत्न करू. मंडळी आपल्याबरोबर अध्यक्ष आहेत मंडळाचे, ते आपलं नाव सांगतील. माझं नाव मोहित म्हात्रे आहे. मोहितजी, थोडक्यात तुमच्या मंडळाबद्दल सांगा. आता या वर्षाची कशी काय संकल्पना आहे तुमची? काय नवीन करायचं तुमचं प्लॅनिंग आहे? नवीन असं काही प्लॅनिंग म्हणजे चालू नाही आहे एवढे. म्हणजे आता 74वं वर्ष आहे मंडळाचं. पुढच्या वर्षी अमृत महोत्सव आहे 75वं. तर त्यासाठी आम्ही आत्तापासूनच सुरुवात केली आहे अमृत वर्षाची.
की वेगवेगळे कार्यक्रम कसे करायचे, काय करायचे, पुढचं आयोजन कसं असेल, 75 वर्ष कसं आपल्याला चांगलं अजून मोठं करता येईल, त्याबद्दल आम्ही सगळे विचार चालू आहेत. डिसिजन कसे काय घ्यायचे, काय राहिला विषय या वर्षाचा, तर आता गेले 4-5 वर्षापासून आम्ही मोठे थर लावायला सुरुवात केली. 7 2 वर्षामध्ये 24 आणि 25मध्ये 8 थरसुद्धा लावले. यावर्षी संकल्प आमचा थोडा वेगळा आहे. पोरं सगळी मेहनत घेत आहेत, प्रशिक्षक त्यांच्याकडनं मेहनत करून घेत आहेत. तर आम्ही थोडे विचार आमचे मोठे आहेत की सगळ्यांची इच्छा आहे की आपण काहीतरी चांगलं करू, मोठं करू, सगळे एकत्र आहेत मुगबाटात. तर काहीतरी वेगळं करायचं हां, यावर्षी तू 3 एक्के उचलतोस ना, 4 एक्के उचलतो, बॅलन्सिंग वगैरे. तर तुझं कसं काय प्रयत्न असतो दरवर्षी आपण फिट राहायचं, काय तुझा एक शेड्यूल असतो? एक गोविंदा आल्यावर कसं जरा एक वेगळी एनर्जी येते. तर 2-3 महिन्याआधी माझी प्रॅक्टिस सुरू होते, जिम वगैरे सर्व चालू, गोविंदासाठी फिट राहणं, त्या 4 एक्के उचलण्याच्या कॅपेबल होण्यासाठी. काय नेमकी काय वेगळी ट्रेनिंग असते का फिटनेस राहण्यासाठी? काय वेगळं करतोस दिवसभरात, काय डाएट वगैरे तुझं? गोविंदा जसा जवळ येतो तेव्हा जास्त लेग्स मारायला चालू करतो, त्यामुळे कसं मांड्या मजबूत, म्हणजे जेवढी ताकद असेल तेवढे वरती घेऊ शकतो. मंडळी, आपल्याबरोबर किशोर आहेत. आपण त्यांना अखिल मुगबाट गोविंदा पथकाबद्दल थोडक्यात विचारूया. या वर्षाचा संकल्प काय असेल, यावर्षी काय नवीन तुमच्यातर्फे काय प्रयत्न असणार आहे? अखिल मुगबाट दहिकाला उत्सव मंडळाला आता 74 वर्ष झाले. पुढील वर्षी आमचं अमृत महोत्सवी वर्ष 75 वर्ष आहे. गेली 2 वर्ष आम्ही 8 थर लावून उतरवतो आहे सक्सेसफुली. त्याच्या आधी पण आम्ही प्रयत्न केले, पण थोडेफार काही कारणामुळे यशस्वी होत नव्हते. आता मुलांची जो जोश आहे, जी मेहनत आहे, ती खूप फळाला येते असं झालेलं आहे. आणि यावर्षी आमचा इतिहास करण्याचा प्रयत्नाकडे आम्ही आहोत. बघू, तो दिवस ठरवेल आता कसा काय असेल ते. प्रयत्न तर आमचे तेच असणार, आम्ही इतिहास करायच्या याच्यामध्ये, आणि मुलांची मेहनत, जिद्द, त्याच्यावर आमची जास्त भर आहे. काय म्हणजे स्वप्न जर आपण बघतोच, पण आपल्या डोळ्यासमोर एक आपला बोलतात ना, कोणतरी आपला एक व्यक्ती असतो, त्याला बघून आपण हे सगळं करतात. असं कुठचं दहंडी पथक आहे का ज्याला बघून तुमचं प्रेरणास्थान आहे तुझं? प्रेरणास्थळ तर असं आम्ही तर आमच्याकडेच बघतो की मुगबाडे नावाची मागे होता, तर आम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. पण आमच्याकडचं जसं माझगाव आहे आणि उपनगर जय जवान आहे, त्यांच्याकडे आम्ही बघतो की ते पथक आता एवढे वरती आले. आणि आमचं मुगबाट पण आधी नाव चांगलं लोक घ्यायची नाही नाव, पण आता आमच्या मुलांमुळे आणि आमच्या सर्वांच्या कष्टामुळे आता नावं ती वरती आलेत भरपूर. अखिल मुगबाट नाव आता चांगल्या मानाने घेतात लोक. मंडळी, आपल्याबरोबर समीर आहेत. समीर, थोडक्यात तुमच्या मंडळाबद्दल सांगा. या वर्षाचा काय संकल्प असेल? या वर्षीचा संकल्प म्हणजे आता जी 2 महिने झाली आमची मेहनत चालू आहे, प्रॅक्टिस चालू आहे, सराव चालू आहे, कसून सराव चालू आहे. तर आम्ही त्याच्यावरती जो फोकस असेल, आम्ही 2024ला पहिल्यांदा 8 थर लावले. त्याच्यानंतर मागच्या वेळेला आम्ही 6 वेळा 8 थर लावले आणि 8 थर लावून उतरवले. तर यावेळेला जास्तीत जास्त वेळा 8 थर लावायचे सरावासकट. आम्ही आता आपलं गुरुपौर्णिमेला आम्ही सराव चालू केला, तेव्हा आम्ही पहिल्याच सरावात आम्ही 8 थर लावले. 8 थर आता तेव्हा आम्ही सुरुवात केली मागच्या बुधवारी, आपलं हे होती गुरुपौर्णिमा. याच्यानंतर आतापासून ते आपलं तिथपासून ते नारळी पौर्णिमेपर्यंत या आपल्या एका महिन्याच्या पिरियडमध्ये जेवढं जास्तीत जास्त वेळा 8 थर लावता येतील तेवढा आम्हाला आमचा बेस आणि आमचा कोर मजबूत होईल. नमस्कार, मी रुपेश बैकर. तर आमचा पण गोविंदा होता अखिल मुगबाटमध्ये. अखिल मुगबाटमध्ये म्हणजे असे 4-5 गोविंदे निघायचे. त्यातला आमचा डांबरगल्ली म्हणून आमचा गोविंदा होता. पहिले आमची 2 माळ्याची बिल्डिंग होती, तर तेव्हा सगळे एकत्र होते. आमचा वेगळा गोविंदा निघायचा अखिल मुगबाटमध्ये डांबरगल्लीचा. तर आम्ही 4 ते 5 थर लावायचो आमची पोरं जे, आणि बाकीचे जे वयस्कर आमचे माणसं होते ते आपले मजा करायचे, नाचून वगैरे. आम्ही सगळे नाचून वगैरे मजा करायचो, एरियातच फिरायचो. हळूहळू रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर काय विरारला शिफ्ट झाले किंवा कुठे अन्य ठिकाणी शिफ्ट झाले. त्यातली पोरं काय इथेच राहिली. तर गोविंदाला एकत्र यायचे, पण तेव्हा फक्त आम्ही मजाच करायचो. थर पण 4 ते 5 थर प्रॅक्टिस नसल्यामुळे डायरेक्ट गोविंदाला भेटायचो. मग हळूहळू आम्ही अखिल मुगबाट गोविंदाला जॉईन केला. आम्ही सण पूर्ण एकत्र केला. डांबरगल्लीचा गोविंदा आणि आता अखिल मुगबाट हे एकत्र आम्ही होऊन गेली 5-6 वर्ष आम्ही या मंडळाला जॉईन केलं आहे. मंडळी, आपल्याबरोबर अखिल मुगबाट गोविंदा पथकाची टॉपर जिजा आंबेरकर यांचे आईवडील आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी आपण थोडी चर्चा करणार आहोत.
तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. प्रथम म्हणजे तुम्हाला विचारेन की मुलगी तुमची टॉपवर जाते, आई वडील घाबरतात दहीहंडी पथकात पाठवायला. तुम्ही कसं आपल्या मुलीला पाठवलं इकडे? आम्ही ॲक्च्युली गिरगावातच मोठे झालेलो आहोत, वाढलेलो आहोत, त्यामुळे मुलांना नैसर्गिकच आहे की ते गोविंदा आणि सगळे गिरगावातले सण करणं. आणि आपण नाही पाठवलं तर आपले सण करणार कसे, पुढे संस्कृती जाणार कशी, तर ती समजली पाहिजे की ह्या वयामध्येच ती रुजली जाते. त्यासाठीच आम्ही तिला पाठवतो. दहीहंडीच्या व्यतिरिक्त तिला अजून कुठच्या खेळात रुची आहे? ती स्वतः एक जिमनॅस्ट आहे. तर ती अजय एका जिमनॅस्ट अकॅडमीमध्ये स्वतः जिमनॅस्टला जाते. ती व्हेरियस कॉम्पिटिशनमध्ये पार्ट्स पण घेते त्याचे. जिजा, तुला जेव्हा तू टॉपवर जातेस वरती, कसं वाटतं तुला? मला चांगलं वाटतं. वरून बघतेस सगळ्यांना, कशी फिलिंग असते तुझी? असे दिसतात कशी सगळे. दिसतात? भीती नाही वाटत? भीती नाही वाटत? सगळे आता- दिसतात कसे सगळे. अखिल मुगबाट दहीहंडी पथक हा जो आहे दिवसेंदिवस उंची गाठत चाललेला, 8 आता 9 थराकडे तुमचं म्हणजे त्यांचा प्रयत्न आहे. तुम्हाला काय वाटतं, याबद्दल काय बोलणार? खरोखरच करतील यावर्षी 9 थरांचा प्रयत्न पूर्ण पण करतील, यशस्वी करतील. हे सगळे एक फॅमिलीसारखे राहतात. मी जेवढे वर्ष लहानपणापासून पण बघतो, आता पण बघतोय, जिजा आल्यापासून पूर्ण फॅमिलीसारखे राहतात, एकमेकांची खूप काळजी घेतात. जिजाला त्यांच्या कोचनी बरोबर ओळखलं. ती ॲक्च्युली खेळता खेळता याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला लागली गेल्या वर्षीच्या प्रॅक्टिसमध्ये. तर कोचनी समजलं तिला की हिच्यामध्ये टॅलेंट आहे आणि आपल्याला व्यवस्थित बॅलन्स करता येईल तिला, आणि पूर्ण सेफ्टीची काळजी घेतात. प्रत्येक माणूस या टीममधला तिची पूर्ण काळजी घेतात आणि आम्ही नसलो तरी ती त्यांच्यामध्येच रुजलेली असते. तुला काय आवडतं या दहीहंडी पथकाबद्दल? प्रॅक्टिसला जायला आवडतं. कोच मला सांभाळून. तुला कोच बरोबर समजवतात कसं काय करायचं ते? हो, आणि दुसरं कुठचा दादा तुला हेल्प करतो अजून? येतीन दादा. मंडळी, आपल्याबरोबर अखिल मुगबाट गोविंदा पथकाचे जुने गोविंद आपल्याबरोबर आहेत. ते त्या टायमाचं कसं काय दहीहंडीची प्रॅक्टिस व्हायची, किती थर लागायचे, पूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपलं नाव सांगा. विकास मुरलीधर राऊत. राऊत साहेब, त्या टायमाचं कसं काय गोविंद होतं, एक 20-25 वर्षाच्या अगोदरचं कसं काय तुमची प्रॅक्टिस वगैरे व्हायची? प्रॅक्टिस वगैरे आम्ही काही नाही करतो, डायरेक्ट आम्ही गोविंदामध्ये डायरेक्ट द्यायचो. एक पहिले आता नवीन आमची जी नवीन पिढी आहे यांनी चालू केलेली आहे. आमच्याकडे काय आपली प्रॅक्टिस वगैरे काही नाही, डायरेक्ट आम्ही जो गोविंदा असायचो त्या दिवशी आम्ही. किती थर लागायचे त्या टायमाला? जास्तीत जास्त 4-4.5 4-4.5 तेव्हा कधी प्रॅक्टिस वगैरे काही नाही. आणि मेन म्हणजे आमच्याकडे आमचा जो पहिला गोविंदा होता, आता मी अखिल मुगवाटमध्ये आलो, पहिला आमचा फ्रेंड फिजिकल होम होता, सगळी व्यायामशाहीची मुलं होती आणि निर्व्यसनी सगळी. हां, सगळे असे हत्याकट्टे होते ना की आम्हाला याचे तेव्हा काय एवढं काय 7-8 वगैरे काय कॉम्पिटिशन. किती जण असायचे तेव्हा, किती गोविंदा असायचे? गोविंदा पुष्कळ होते, पण आमचा कसं आमचा एक व्यायाम शाळा होती, त्या व्यायामशाळेची सगळी मुलं विदाऊट दारू निर्व्यसनी सगळी मुलं होती. आणि एकेका बिल्डिंगमध्ये 3-3, 4-4 अशी मुलं होती ना, हट्टीकट्टे. खालचे 2 तर आम्हाला कुठे जायची गरजच नव्हती. त्यासाठी त्या बाळू बोळेमुळे हे लागले आणि त्याची इच्छा होती, ती इच्छा पूर्ण झाली. 8 थर लागले आणि 8 थर असे नाही, चांगलेच लागले, कडक लावून उतरवले. त्याच्या या नवीन पिढीबद्दल काय बोलणार? नवीन पिढी काय प्रॅक्टिस करतेच आहे चांगल्यापैकी, आणि सरावादरम्यान ते बरोबर अगदी व्यवस्थित एकमेकाला सांभाळून, आणि तो सराव ते गोविंद्याच्या दिवशी वापरतात. तेच सराव तो गोविंद्याच्या दिवशी वापरतात आणि गोविंद्याच्या दिवशी वापरून आम्ही आपल्या बाजूला सपोर्टला म्हणून असतो. आता आम्ही कुठेही मध्ये राहत नाही. त्यांचं जे काय आहे त्यांच्या पद्धतीने चालून दे. आणि त्याच्यामध्ये विपुल आहे, किशोर धनवे आहेत, हे दोघं. तुम्ही जे जुने गोविंद उभे राहतात तेवढेच त्यांना एक आशीर्वाद असतो. आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहतो. आम्हाला हाऊस म्हणून आम्ही रात्री 11-1 वाजेपर्यंत थांबतो इकडे, कारण आम्ही लहानपणापासून आम्हाला ते रक्तात आहे आमच्या, त्यामुळे आम्ही थांबतो यांच्यासाठी. तर मंडळी, मी आता गिरगावला आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अखिल मुगबाट गोविंदा पथकाला भेट दिली, त्यांच्या गोविंदांची चर्चा केली, प्रशिक्षकाशी चर्चा केली. त्याच्यानंतर आपल्याला त्यांची टॉपर जिजाऊ यांच्याशी आपण थोडी बातचीत केली आहे, त्यांच्या आईवडिलांची बातचीत केली. तर मंडळी, कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ? जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. पुन्हा भेटू. बाय, टेक केअर.